गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत हॉस्पिटलला. कारण माझी वाईफ आहे, त्यांना चेकअप करायचं आहे हॉस्पिटलला जाऊन. तर त्या ठिकाणी आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत दोघं. आता फक्त चहा वगैरे घेऊ, थोडा नाश्ता वगैरे करू आणि लगेच आम्ही जाणार आहोत हॉस्पिटलला. काय होतं बघूया पुढे. मित्रांनो, या ठिकाणी हे कपडे टाकलेले आहेत आणि ही आपली होंडा शाईन 125cc गाडी या ठिकाणी. आणि नेमकं आम्ही आज कपडे टाकले आणि आज बिलकुल ऊन नाही आहे, सूर्यप्रकाश नाही आहे. तर त्यामुळे कदाचित वाळायला वेळ लागेल कपड्यांना. तुम्हाला बोललो मित्रांनो की आम्ही आता हॉस्पिटलला जातो आहे. तर ह्या माझ्या वाईफची 9व्या महिन्याची ही जी आहे तारीख दिलेली आहे मंथ एंडिंगची. तर त्यासाठी आम्हाला आज बोलवण्यात आलेलं होतं हॉस्पिटलला. तर आज आम्ही जातो आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा पण शेअर करावा असं वाटतं मित्रांनो, की ही जी गोष्ट आहे ही खूप सौभाग्याची गोष्ट असते. बरेचसे जी लोक असतात ती याच्यापासून भरपूर वर्षानुवर्षांपासून वंचित राहतात. तर मित्रांनो, आम्ही जातो आहे आता हॉस्पिटलला. कॉलनीतून आता निघतो आहे बाहेर, कारने जाणार होतो, पण काही कारणास्तव आमच्या कारणे आम्ही जाऊ शकत नाही आहे. कारण इथे आमच्या कॉलनीचे रस्त्यांचं बांधकाम चालू आहे, गटारींचं. त्यामुळे 2-3 आहेत एक्झॅक्ट जायला कॉलनीच्या बाहेर, पण त्या ठिकाणी सुद्धा जागा नाही आहे. तर आता जातो आम्ही रिक्षाने आणि तिथे पोहोचल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अपडेट पुढची. या ठिकाणी हॉस्पिटलला आल्यानंतर हॉस्पिटलला आलो होतो आणि या ठिकाणी आता आम्ही जाणार होतो आतमध्ये डॉक्टरांना भेटायला. तर भेटण्याच्या अगोदरच इथे काही जे परिवार होता तर तो आलेला आहे. तर त्यांनासुद्धा एक आनंदाची बातमी मिळाली. त्यांना एक छोटंसं बाळ म्हणजे मुलगी, सुंदरसं बाळ आलेलं आहे. तर ते त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांचाही मी छोटासा एक क्लिप तुम्हाला टाकेल. त्यांचे आनंदाचा क्षण आपण कॅप्चर करूया. खराब झाला आहे दुसरा अच्छा है. वरती न्यायचं दादा. या ठिकाणी जनरल वॉर्ड मित्रांनो बघा, हे पूर्ण आतला भाग आहे हॉस्पिटलचा आणि इकडे शेवटी आहे सेमी स्पेशल रूम. हे बघा. तर मित्रांनो, हॉस्पिटलमधून आलो आम्ही, आता घरी बसलो आहे, कपडे वगैरे चेंज केले आणि आमचा जो रिपोर्ट वगैरे आला, सोनोग्राफी वगैरे केली, खूप चांगला रिपोर्ट आहे. बेबी वेट पण चांगलं आहे, हेल्दी बेबी आहे. आणि आमचं जे एक्सपेक्टेड डेट डॉक्टरांनी दिलेलं होतं तर त्याआधीही बेबी होण्याची शक्यता आहे. तर आता आम्हाला 10 दिवस म्हणजे 20 तारीख दिलेली आहे, म्हणजे 20 ऑगस्ट. पण त्याच्यावरती आपण निर्भर राहू शकत नाही. 20 ऑगस्ट, 18, 19, 15, 17 कधी आम्हाला जावं लागू शकतं. त्याच्यामुळे आम्हाला प्रिपेड राहावं लागेल. तशी आमची पूर्ण बॅग वगैरे बेबीची आणि मम्मीची, मदर बॅग आणि बेबी बॅग दोघं रेडी आहेत. बाकी शॉपिंग वगैरे पण आम्ही केली मित्रांनो, म्हणजे बाकी बेबीचे कपडे वगैरे असतात, ते बेबीचे काही वस्तू वगैरे लागतात, त्या सगळ्या वस्तू आम्ही घेतल्या गेलेल्या आहेत. नंतर बाकी मग जनरल थोडी शॉपिंग वगैरे केली. आज आमच्या कॉलनीचा रस्ता व्यवस्थित नसल्याने गाडी वगैरे आम्ही घेऊन जाऊ शकलो नाही. तर मग रिक्षाने आम्ही गेलो, सगळं सामान वगैरे खरेदी केला, डॉक्टरांकडे जाऊन आलो. रिपोर्ट चांगलं आहे. आता बघू पुढच्या हप्त्यात कदाचित गुड न्यूज लवकर येण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता मित्रांनो. आता पुढचा ब्लॉग मी उद्याचा परत टाकेला. आपल्याला डेली ब्लॉग जे आहेत ते पोस्ट करायचे आहेत आणि प्रत्येक ब्लॉगसाठी जितकी मेहनत करता आली तितकी करायचा प्रयत्न करू. लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.
थँक्यू सो मच.